नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यावरती आपण सोल्युशन. हे एव्हरीवन, वेलकम बॅक. आणि आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस. तर आजचा कलर आहे पांढरा, व्हाईट. तर साडी आणि ड्रेस दोन्ही आहे माझ्याकडे व्हाईट कलरचा. आता साडी जी आहे ती दुर्गा पूजाच्या कॅम्पेनमधनं आलेली, तर ती साडी मी आज घातली. तर एकच प्रॉब्लेम आहे फक्त की त्याच्यावरचं ब्लाऊज स्टिच करून नाही आलं आहे अजून. तर मी बघणार आहे. आय थिंक या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक बेंगॉली मेकअप किंवा मग बेंगॉली साडी ड्रेपिंग कशी असते ती पाहायला मिळेल. दोन्हीपैकी एक गोष्ट पाहायला मिळेल आणि एक गोष्ट नंतर कधीतरी पोस्ट केली जाईल. पण दोन्हीपैकी एक गोष्ट नक्की आजच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. आणि जर मी ड्रेस घातला तर मग बघूया. पण मला असं वाटते की एक कम्प्लीट लुक जो आहे तो ब्लाऊज सोबत येईल ना. दुसरं कुठलं तरी ब्लाऊज घातलं तर तेवढा लुक नाही येणार. तर मी ट्राय करेल, कारण आज व्हाईट कलर आहे तर मग मी ट्राय करेल. तर चला, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. आत्ता जस्ट माझं थोडंफार आवरलंय, स्किन केअर बाकी आहे अजून. तर आधी मी CTM करून घेते, त्यानंतर मेकअपचं पाहूया. पण तुम्हाला आवडेल ना मेकअप पाहायला, कारण बऱ्याच दिवसापासून मी मेकअपचा व्हिडिओ शूट नाही केलाय. आणि स्वयंपाक वगैरे झालाय, पूर्ण कामं झाली आहेत. मशीन लावली आहे, आता कपडे धुवून होतील तोपर्यंत माझं थोडंफार काहीतरी अजून आवरणं होईल. आणि नाचणीचं जे सत्व असतं घरी आपण कसं बनवतो नाचणीला मोड आणून वगैरे, तर ती रेसिपी पण तुम्हाला लवकरच कळणार आहे. आजच्याच व्लॉगमध्ये कळेल. मी नाचणी भिजत घातली, मी तुम्हाला दाखवते. आणि ती कशी काय करायची आणि त्याच्यामधनं मोड म्हणजे मोड आणून नंतर ती वाळवून त्यानंतर त्याचं सत्व बनवायचं. तर कुठल्या कुठल्या गोष्टी असणार ते सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये कळेल. आणि हॅपी 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 नवरात्री. कालच्या ब्लॉगमध्ये मी खरंच कोणाला विश नाही केला, अजून तो व्हिडिओ एडिट करायचा बाकी आहे. आज 1 वाजता तो व्हिडिओ येईल. पण माझ्या लक्षात आहे की मी असं फेस टू फेस नाही केलंय तुम्हाला विश. तर हॅपी नवरात्री. या नवरात्रीमध्ये तुम्हाला सगळ्यांना जे जे हवंय ते सगळं मिळेल. लेट्स स्टार्ट. 2 hours later. वेलकम बॅक. तर साडी घालून झाली माझी बेंगॉली. मी साडी नाही दाखवू शकले, कम्फर्टेबल नाही वाटलं एवढं. पण मी साडी दाखवते पूर्ण. आणि मेकअप आता दाखवेल मी. आणि मेकअपही प्रॉपर करणार नाहीये, कारण मोठी बिंदी त्यानंतर त्याच्या बाजूला जी डिझाईन वगैरे असते तो मेकअप करून आय डोंट नो, म्हणजे आत्ता काही फायदा नाहीये. त्यामुळे तो तेवढा मेकअप नाही करणार आहे मी. सिम्पल म्हणत होते मेकअप पण मी तेवढा दाखवेल जेवढा आपण आपल्या इकडे आपल्या साईडला जेव्हा आपण बेंगॉली अटायर हे करू त्यावेळी जेवढा मेकअप असेल सफिशियंट आपण घरच्या घरी करू शकू असा मेकअप, आणि तेवढाच मेकअप दाखवणार. जास्त वेळ प्रस्तावनेत न घालता पटापट मेकअप सुरू करूया. 4 ते 5 स्टेपमध्ये पूर्ण मेकअप होणार आहे फाउंडेशन सहित. तर पहिल्यांदा माझं फेवरेट प्रायमर इनसाइडचं CTM झालंय ऑलरेडी, ते सांगते आधी, प्रत्येक व्हिडिओच्या आधी सांगते तसं. CTM झालंय. त्यानंतर आता प्रायमर लावलंय. प्रायमर व्यवस्थित लावून झालं की त्यानंतर फाउंडेशन. तर फाउंडेशनचं कव्हरेज खूप जास्त असतं, त्यामुळे थोडंसं फाउंडेशन घेणार आहे आणि ते लावणार आहे. कारण स्किन तुम्ही पाहू शकताय माझी अशी खूप जास्त ट्रिकी पण नाही आहे की आपल्याला कलर करेक्शन लावावं लागेल, म्हणजे मस्ट असेल असं नाही आहे. कन्सिलर लावावं लागेल अशी स्किन नाही आहे माझी. एकतर डार्क सर्कल असतील, डोळ्याखाली खूप जास्त डार्क सर्कल्स आलेले असतील तर तुम्हाला कन्सिलर लावावंच लागतं. पण या ठिकाणी एवढं नाही आहे, म्हणून मी थोडंसं फाउंडेशन लावणार आहे. अगदी आपण मॉइश्चरायझर लावतो त्याप्रमाणे थोडंसं लावून घेणार आहे आणि हातानेच ब्लेंड करणार आहे. मागच्या वेळी मेकअपच्या व्हिडिओला कमेंट आली होती की आमच्याकडे ब्युटी ब्लेंडर नाही आहे आणि ब्रश आम्हाला यूज करता येत नाही. तर मग आम्ही काय करायचं, तर त्यांच्यासाठी ही छान ट्रिक आहे की तुम्ही हातांनी, हे बघा, व्यवस्थित हात क्लीन केले की तुम्ही 2-2 बोटांनी छान टॅप करत तुमचा मेकअप ब्लेंड करू शकता. प्रायमर लावलं की मग मेकअप त्यानंतरचा बेस जो असतो फाउंडेशनचा तो अगदी इझिली ब्लेंड होतो. त्याला जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. छान ब्लेंड करायचं म्हणजे थर साचत नाही आणि एक कसा केकी मेकअप वाटत नाही का. नाहीतर घरी थोडंसं जरी फाउंडेशन लावलं आपण तर केकी वाटतो. तर या ठिकाणी फाउंडेशन लावून झालंय, व्यवस्थित ब्लेंड पण करून झालंय. थोडंसं व्हाईट दिसतंय ते सध्या, पण 2 ते 3 मिनिटांमध्ये व्यवस्थित स्किनमध्ये मर्ज होईल आणि छान दिसेल. आता हे फाउंडेशन आपल्याला सेट करायचं. सेट करण्यासाठी आपण कॉम्पॅक्ट यूज करणार. कुठलंही येऊ शकता, कोणत्याही ब्रँडचं. व्यवस्थित टॅप करत आपल्याला त्यांनी फाउंडेशन सेट करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे ब्रश नसेल तर त्याच्यावरती एक पफ येतो, त्याने तुम्ही सेट करू शकता. पण ब्रशने पावडर असू द्या किंवा कॉम्पॅक्ट असू द्या अतिशय छान फ्लफी असं बसतं असं मला वाटतं. आणि छान जिथे जिथे ऑइली स्किनवाल्यांना त्रास असतो बघा, की नाकाच्या आजूबाजूला, गालावरती वगैरे किंवा मग इथे चीनच्या तिथे खूप जास्त ऑइल येतं,
अशा वेळी कॉम्पॅक्टची खरंच खूप गरज पडते आणि कॉम्पॅक्ट यूज केलं की मग तुमचा मेकअप छान जशाला तसा राहतो, सेट राहतो. आणि त्यानंतर आता आयब्रो पेन्सिल पूर्ण नाही लावणार आहे मी, थोडंसं माझे पॉईंट आहे तिथे लावणार आहे आणि व्यवस्थित मर्ज करून घेणार आहे. आणि त्यानंतर काजळ आणि आयलायनर दोन्ही ऑप्शनल असू शकतात, पण माझ्यासाठी काजळ नसू शकतं. काजळाशिवाय माझा मेकअप किंवा रोजचा दिवस अधुरा असतो, त्यामुळे मी काजळ लावून घेते. आधी लायनर लावते आणि त्यानंतर काजळ आणि आपला मेकअप कंप्लीट. मस्कारा मी यूज करत नाही कारण माझ्या लॅशेसना तो सूट होत नाही. तुम्ही पाहिला असेल बऱ्याच वेळा आणि लास्ट व्हिडिओमध्ये मला कमेंट आले की तुम्ही मस्कारा नाही दाखवला आहे. तर मस्कारा मला सूट होत नाही म्हणून मी दाखवत नाही. वाटल्यास मी असं एखादा मस्कारा पाहिल, मी 1-2 ट्राय करते सध्या की ज्याने मला जळजळ होणार नाही. माहीत नाही, पण मस्कारा यूज केला की माझ्या पापण्यांना अशी थोडीशी आग झाल्यासारखी होते, म्हणून मग मी ते यूज करत नाही. पण शोधूया, आपण पटकन शोधूया लवकरात लवकर की एखादा मस्कारा असेल जो मला सूट होईल. जसं की मेहंदी मी नॉर्मली जेव्हा यूज करते तेव्हा प्रत्येक वेळी माझा हात सुजतो. आणि आता मला एक ग्रीन कलरची, आय थिंक नाव नाही आठवते मला, मी नंतर सांगल, ती मेहंदी लावली की माझ्या हातांना काहीच त्रास होत नाही, हात सुजत पण नाहीत. तसं मला आता मस्कारा पण सापडेल, शोधूया आपण लवकरच. आणि आता लिपस्टिक आणि सिंदूर लावून हा मेकअप लुक मी करणार कंप्लीट. हा व्हिडिओ खरं तर खूप उशिरा जाणार आहे कारण चुकून गॅलरीमध्ये राहिला होता, सो मी आता एडिट करून टाकणार आहे. आय नो नवरात्र जाऊन खूप दिवस झालेत, बट स्टील सांभाळून घ्या एवढं. ठीक आहे, काही एवढा मोठा इश्यू नाही आहे तर मी टाकून देणार आहे, सॉरी. हे एव्हरीवन, वेलकम बॅक. आता संध्याकाळचे 7:30 झालेत आणि आता मी व्लॉग करणार आहे एंड. आणि दुपारी केलेला मेकअप जसा तसा आहे आय थिंक चेहऱ्यावरती. एवढा काय मेकअप नव्हता केला मी, त्यामुळं जेवढा केवढा दिसतोय तेवढा व्यवस्थित आहे. आणि ब्लश वगैरे लावलेलं नव्हतंच, पण हायलायटर सुद्धा लावलेलं नव्हतं. तुमच्यासमोर जेवढा मेकअप केला कॅमेऱ्यासमोर तेवढाच मेकअप होता. पण ॲटोमॅटिकली माझी स्किन ऑइली असल्यामुळं ना, बघा पूर्ण स्किनवरती ऑइल आलंय आणि छान दिसतं ते लाईट खाली. त्यामुळे ज्यांची स्किन ऑइली असेल ना ते लकी आहात. ड्राय स्किनवाल्यांना खूप प्रॉब्लेम येतो. हा एबी लिहिलं बाहेर ना, अरे बापरे, ठेवा मी आले लगेच. रियांशचा आत्ताच अभ्यास घेतला त्यामुळे त्यांचं सुरू आहे. तर ड्राय स्किनवाल्यांना खूप प्रॉब्लेम होतो कारण त्यांच्या स्किनवरती एकतर आधीच नॅचरली ऑइल नसतं आणि त्यातल्या त्यात वरून क्रीम वगैरे लावल्या की त्या फाटल्यासारख्या दिसायला लागतात. तर असा कोणाला प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्यावर काहीतरी सोल्युशन नक्की काढूया कारण सोल्युशन प्रत्येक गोष्टीवरती निघतं. तर आता साडी बघा, साडी पण व्यवस्थित आहे. साडी बघा, साडी पण व्यवस्थित आहे, पण मला काही एवढी खास नाही वाटली ना. ह्या साईडला पण तुम्ही पाहू शकता एकदम प्लेन. आणि नाही, आपल्या साड्या छान असतात, मला आपलीच नॉर्मल साडी आवडली. मी ही पहिल्यांदा घातली आणि परफेक्ट घातली, पण मला नाही आवडली. बघूया आता नेक्स्ट टाइम काय एक्सपेरिमेंट होतो ते. पण सध्या तरी मला ही बेंगॉली टाईप नाहीच आवडली आहे. ठीक आहे, तर चला आजचा हा व्लॉग मी या ठिकाणी थांबवते. आणि नवरात्रीचा दुसरा दिवस अशा प्रकारे छान गेलाय आणि स्पेशली आज खूप 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 खुश आहे मी कारण अशा काही गोष्टी घडल्यात आज की छान आहेत. त्यामुळे छान. नक्की सांगा की तुमचा दिवस आज कसा गेलाय, कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. उद्या परत ह्याच टाईमला आपला नवरात्रीच्या 3ऱ्या दिवसाचा सुद्धा व्लॉग येईल, सो नक्की पहा. थँक्यू सो मच, बाय.